नमस्कार मित्रांनो, जय हिंद. गव्हर्नमेंट जॉबमध्ये आपलं स्वागत आहे. आपण टेस्ट सिरीजला स्टार्ट करूया. पहिला क्वेश्चन आहे, मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा गांधी ही पदवी कोणी दिली? तर त्याचा आन्सर आहे रवींद्रनाथ टागोर. आता याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की क्वेश्चन, पर्याय आणि आन्सर आणि त्याच्या नोट्स पण मी देणार आहे याच्यामध्येच. ओके, नोट्स. तर रवींद्रनाथ टागोर हे भारताचे व आशियातील पहिले नोबेल विजेता होते. त्यांचे टोपण नाव काय होते? गुरुदेव. जन्म 7 मे 1861 कोलकाता येथे झाला होता. तर अशा प्रकारचे सगळे प्रश्न आपण घेऊया. टोटल क्वेश्चन्स आहेत 20. तर आपण लेक्चरला स्टार्ट करूया. शेवटपर्यंत जर लेक्चर बघितला तर ॲटलिस्ट तुम्हाला 10 ते 20 मार्क फ्रीमध्ये भेटतील. त्याच्यामुळे सर्व क्वेश्चन्स अटेंड करा. महात्मा गांधी दांडी यात्रा व सविनय कायदेभंगाची चळवळ केव्हा सुरू केली? इसवी सन 20, 30, 35 की 42? तर त्याचा आन्सर आहे इसवी सन 30मध्ये. यांचे नोट्स बघूया. महात्मा गांधी दांडी यात्रा व सविनय कायदेभंग चळवळ केव्हा सुरू झाली होती? 1930 रोजी झाली होती. तर नोट्स बघूया आपण. मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात दांडी यात्रेने झाली. ही दांडी यात्रा मोर्चा साबरमती आश्रमापासून 12 मार्च 1930 रोजी सुरू झाली होती. कधी झाली होती? 12 मार्च 1930. गांधीजींच्या बरोबर त्यांचे 78 निवडक अनुयायी होते. त्यात सरोजिनी नायडू, इला भट यांचा समावेश होता. यात्रा पुढे निघाली तसे तसे सहभागी लोकांची गर्दी वाढतच गेली होती. ही यात्रा किती दिवस होती? 24 दिवस चालली होती. किती दिवस? 24 दिवस. तर क्वेश्चन समजलाच असेल तुम्हाला. गांधींनी दांडी यात्रा व सविनय कायदेभंगाची चळवळ 1930 पासून सुरू केली. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. पहिला भारत मंत्री होण्याचा मान कोणास मिळाला? तर याचा आन्सर काय आहे? लॉर्ड स्टेनेल. काय आन्सर आहे? लॉर्ड स्टेनेल. नेक्स्ट क्वेश्चन. नेहरू रिपोर्टमध्ये कशाची मागणी केली होती? खूप इझी क्वेश्चन आहे. काय आन्सर असू शकते याचं? संपूर्ण स्वातंत्र्य, प्रांतिक स्वातंत्र्याची, वसाहतीचे स्वराज्य यापैकी नाही. तर याचा आन्सर आहे वसाहतीचे स्वराज्य. काय आन्सर आहे? वसाहतीचे स्वराज्य. विष्णू गणेश पिंगळे कोणत्या जिल्ह्यातील होते? विष्णू गणेश पिंगळे कोणत्या जिल्ह्यातील होते? पुणे, नाशिक, सातारा की कोल्हापूर? आन्सर बघा कोणत्या येतं. त्याचा आन्सर काय आहे? पुणे. काय आन्सर आहे? पुणे. ओके, पुणे आन्सर आहे. याच्याबद्दल आपण नोट्स बघूया. विष्णू गणेश पिंगळे हे पुणे जिल्ह्यातील तळेगाव ठमठेरे या गावाचे राहणारे असून इसवी सन 1911 साली अमेरिकेतून इंजिनिअरिंग झाले होते. इसवी सन 1911 साली अमेरिकेतून ते काय झाले होते? इंजिनिअरिंग झाले होते. आणि ते कोणत्या गावचे होते? पुणे जिल्ह्यातील तळेगावचे होते. कुठे होते? पुणे गावातील तळेगावचे होते. कोण? विष्णू गणेश पिंगळे. नेक्स्ट क्वेश्चन. एप्रिल 1959मध्ये तात्या टोपे यांनी कोठे फाशी देण्यात आली? म्हणजेच की तात्या टोपे यांना कोठे फाशी देण्यात आली? तर याचा आन्सर काय आहे? शिप्री. काय आन्सर आहे? शिप्री. तर यांचे नोट्स बघूया आपण. त्यांचं पूर्ण नाव काय आहे? रामचंद्र उर्फ रघुनाथ पांडुरंग येवलेकर उर्फ तात्या टोपे. तर असं पण येऊ शकतं की तात्या टोपे यांचे पूर्ण नाव काय? रामचंद्र उर्फ रघुनाथ पांडुरंग येवलेकर. यांचा जन्म 1814, मृत्यू 18 एप्रिल इसवी सन. हे 1857च्या ओटावामध्ये सेनानी होते. असं पण येऊ शकते की तात्या टोपे हे 1857च्या ओटाव्याचे सेनानी होते. यांचे टोपण नाव काय आहे? तात्या टोपे. जन्म 1814 आणि कुठे राहत होते ते? त्यांचा जन्म कुठे झाला? येवलामध्ये, नाशिक. नेक्स्ट क्वेश्चन. मित्रांनो, खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा. क्वेश्चन्स पण आहेत आणि पर्याय पण आहेत, नोट्स पण आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ हा इंटरेस्टिंग होणार आहे. दिनांक 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा कोणी प्रसिद्ध केला? दिनांक 16 ऑगस्ट 1932 रोजी जातीय निवाडा कोणी प्रसिद्ध केला? याचा आन्सर काय आहे? मला तुम्ही नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बघूया किती जणांना याचा आन्सर येतं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह यांचा मृत्यू रंगून येथे झाला होता. काय क्वेश्चन आहे? मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह यांचा मृत्यू रंगून येथे झाला होता. तर याचा आन्सर आहे बहादूर शाह जफर. मोगल सत्तेचा शेवटचा बादशाह बहादूर शाह जफर याचा मृत्यू रेंगून येथे झाला होता. नेक्स्ट क्वेश्चन. बांदिवशाची लढाई कोणत्या
म्हणजे कोणामध्ये झाली होती. तर याचा आन्सर काय असू शकतं. क्वेश्चन एकदा 2 वेळा रिपीट करा. बांधुवाची लढाई कोणामध्ये झाली होती. तर आन्सर आहे इंग्रज व फ्रेंचमध्ये झाली होती. कशामध्ये. इंग्रज आणि फ्रेंचमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. हमखास हा क्वेश्चन विचारला जातो. गोवा मुक्तीदिन कोणता. काय आन्सर असू शकतं. गोवा मुक्तीदिन कोणता. तर याचा आन्सर आहे 19 डिसेंबर 1961 रोजी. 19 डिसेंबर 1931. तर याचं आपण नोट्स बघूया. खूप इम्पॉर्टंट. याच्यामध्ये 2 ते 3 क्वेश्चन नक्कीच कवर होतील. गोवा राज्याला पोर्तुगीजचा तावडीतून सोडवण्यासाठीचे आंदोलन केले गेले त्यास गोवा मुक्तीसंग्राम असे संबोधतात. 19 डिसेंबर 1961 रोजी भारतीय सेनेने गोवा, दमण व दीव या पोर्तुगीज हिंदुस्थानातील उर्वरित प्रदेश मुक्त केला. दादरा व नगर हवेली हा पोर्तुगीज हिंदुस्थानातील प्रदेश त्यापूर्वीच मुक्त करण्यात आला होता. गोव्याच्या मुक्तीबरोबर पोर्तुगालचे हिंदुस्थानातील सुमारे 450 वर्षाचे राज्य समाप्त झाले. काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन येथे 22 डिसेंबर 1936 रोजी भरले होते. याचा आन्सर गेस करा. काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन येथे 22 डिसेंबर 1936 रोजी भरले होते. फैजपूर. काय आन्सर आहे. फैजपूर. फैजपूर आन्सर आहे याचा. नेक्स्ट क्वेश्चन. ईस्ट इंडिया कंपनीचा करार केव्हा समाप्त झाला. तर याचा आन्सर आहे ईस्ट इंडिया कंपनीचा करार केव्हा समाप्त झाला. मित्रांनो, कधीही अभ्यास करताना एक क्वेश्चन 2 वेळा नक्की वाचा. त्याने तुमच्या माइंडमध्ये व्यवस्थित आन्सर सेव्ह होऊन जातं. तर आन्सर काय याचं 1958. याची नोट्स बघूया आपण. ईस्ट इंडिया कंपनी ही 17व्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी आहे. कधी. 17व्या शतकातील. द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही 17व्या शतकात इंग्लंडमध्ये स्थापन झालेली एक कंपनी होती. नेक्स्ट क्वेश्चन. अभिनव भारत संघटनेची स्थापना कोठे झाली. अभिनव भारत संघटनेची स्थापना कोठे झाली. तर याचा आन्सर काय. सगळ्यांना माहीतच आहे की महाराष्ट्रामध्ये अभिनव भारत संघटनेची स्थापना झाली होती. रिलेटेड नोट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. अभिनव भारत समिती यंग इंडिया सोसायटी ही विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे भाऊ गणेश दामोदर सावरकर आणि नारायण दामोदर सावरकर यांनी 1904 मध्ये स्थापन केलेली एक गुप्त संघटना आहे. असा पण क्वेश्चन येऊ शकतो की अभिनव भारत संघटना ही गुप्त खातेमध्ये होती का. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्षा कोण. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण. तर त्याचा आन्सर आहे सरोजी नायडू. खूप जणांना माहीत असेल आन्सर. काय आन्सर आहे सरोजी नायडू. तर यांचे नोट्स बघूया आपण. सरोजी नायडू 13 फेब्रुवारी 2 मार्च 1949 भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर कार्यकर्ता, प्रभावी वक्तव्य व कवयित्री पण होत्या. त्यांचा जन्म कुठे झाला. हैदराबादमध्ये. येथे सदन कुटुंबात झाला. त्यांचे पूर्ण नाव सरोजिनी अघोरनाथ चट्टोपाध्याय मग चटर्जी. ओके. तर पूर्ण नाव पण सांगितलं आहे आणि यांच्या नोट्स पण दिलेत. नेक्स्ट. ब्रह्मदेश भारतापासून कोणत्या साली वेगळा झाला. ब्रह्मदेश भारतापासून कोणत्या साली वेगळा झाला. तर आन्सर काय आहे 1935 रोजी. आन्सर काय 1935. नेक्स्ट क्वेश्चन. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे मित्रांनो. अनुशीलन समितीची स्थापना कोणत्या प्रांतात झाली. अनुशीलन समितीची स्थापना कोणत्या प्रांतात झाली. तर याचा आन्सर आहे बंगालमध्ये. कुठे आन्सर बंगालमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. पुणे या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते शिखर आहे. पुणे या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते शिखर आहे. याचा आन्सर काय आहे घाणे घाट. काय आन्सर आहे घाणे घाट. नेक्स्ट क्वेश्चन. तोरणा या पर्वत शिखराची उंची किती आहे. तोरणा या पर्वत शिखराची उंची किती आहे. तर याचा आन्सर तुम्ही द्या मला कमेंट सेक्शनमध्ये. बघू किती जणांना याचा आन्सर येते. पर्याय ते तुमच्या समोरच आहेत. फक्त तुम्हाला आन्सर द्यायचं आहे. काय क्वेश्चन आहे तोरणा या पर्वत शिखराची उंची किती आहे. तर नोट्स बघू याच्या बाबतीत काय काय आलेत. तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगेमधील डोंगरी किल्ला आहे. कुठला आहे तो. तोरणा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सह्याद्री पर्वतरांगेमधील डोंगरी किल्ला आहे. नेक्स्ट क्वेश्चन.
भीमा या नदीची एकूण लांबी किती आहे? भीमा या नदीची एकूण लांबी किती आहे? खूप जणांना आन्सर माहीत झाला असेल. पर्यायामध्येच आन्सर आहे. तर त्याचे आन्सर आहे 452 किलोमीटर. किती आन्सर आहे? 452 किलोमीटर. भीमा नदीची एकूण लांबी किती? 452 मीटर. शेवटचा क्वेश्चन आहे, कोयना या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे? तर त्याचा आन्सर आहे महाबळेश्वर. कोयना या नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणते आहे? महाबळेश्वर. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि या क्वेश्चन्सचे तुम्हाला जर PDF फाईलमध्ये नोट्स पाहिजे असतील तर डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे. टेलिग्रामवरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि तुमच्याकडे टेलिग्राम ॲप्लिकेशन नसेल तर प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा आणि नंतर खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि आपण जॉईन करू शकता. तर धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.